कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. असं असताना ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर गंभीर आरोप केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते अक्षय हिसाळगे, महेश खारीक, रवींद्र मसणे यांनी प्रशासकीय काळात शेलू ग्रामपंचायतमध्ये पैशांची लूट सुरू असल्याचा आरोप केलाय. शेलू ग्रामपंचायत अनेक विकास कामे सुरू असताना हे कामे होत असताना काही ठिकाणी कामे न करताच बिलं काढल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक ग्रामस्थ असलेले सामाजिक कार्यकर्ते अक्षय हिसाळगे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप केलेत. दिनांक 16 जानेवारी रोजी अक्षय हिसाळगे आणि ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी राम म्हात्रे यांची ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती विचारत ग्रामविकास अधिकारी यांना चांगलंच धारेवर धरलं. कामं केलेली नसताना त्रयस्थ व्यक्तीच्या नावावर खोटे बिलं काढल्याचे अक्षय हिसाळगे यांचे म्हणणे आहे. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायत हद्दीत तलावाशेजारी ओपन जिमचे बिल काढले असून प्रत्यक्षात जिम साहित्याचा पत्ताच नाही, असं रवींद्र मसणे यांनी सांगितलं. ग्रामपंचायत आवारात उभी असलेली कचरा संकलनासाठी खरेदी केलेली घंटागाडी सडून नादुरुस्त होत आली असून तिचा अद्यापपर्यंत एकदाही वापर केला नसल्याचे महेश खारीक यांनी सांगितले. परिसरात हायमास लावण्याच्या नावावर आणि LED लाईटच्या खरेदीच्या नावावर लाखो रुपयांचे बिलं काढले असून प्रत्यक्षात हायमासचा पत्ताच नाही. गटारे साफसफाईसाठी खर्च दाखवला असून प्रत्यक्षात मात्र गटारे तुंबलेलीच पाहायला मिळतात. यासोबतच ग्रामपंचायत हद्दीतील केलेल्या कामांचे निघालेले पैशांचे बिल हे एकाच ठेकेदाराच्या नावावर निघत असून ठेकेदाराला देखील याचा थांगपत्ता नसेल असा आरोप केला जातोय. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी अक्षय हिसाळगे आणि ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. शेलू ग्रामपंचायतमध्ये बिलांचं जे आहे कामाच्या त्याची अफरातफर झाल्याचा तुमचा आरोप आहे. नेमकी तुमची तक्रार काय? माझे नाव अक्षय सकाराम विसालगे, राहणार शेलू. आणि सर, ग्रामपंचायत बाबत खरोखरच त्यांचं एक कारभार एकदम निकृष्ट दर्जाचं आहे. कारण की त्यांनी ग्रामपंचायतच्या कारभारात अफरातफर केलेली आहे, याचे माझे ठोस पुरावे आहेत. एखादी वस्तू खरेदी न करता तिचे जर बिलं हे होतात, 3 महिने झाले बिलं निघालेली आहेत. 20/10/2025 रोजी स्ट्रीट लाईट LED, त्यानंतर हायमास आणि ओपन जिम, तलावासमोर ओपन जिम, ग्रामपंचायत कार्यालयासमोर LED स्ट्रीट लाईट आणि त्यानंतर आसिम मनियार या नावाने 19,700 रुपयाचा बिल निघालेला आहे. हा सर्व मिळून 5 ते 5.5 लाख रुपयाचा बिल निघालेला आहे, परंतु याचे एकही काम झालेलं नाही आहे. खरोखरच सामान्य नागरिकांकडून आमची आणि इथे जमलेल्या ग्रामस्थांकडून आमची एकच मागणी आहे का ह्या गोष्टीची चौकशी व्हावी आणि खरोखरच जो दोषी असेल त्याला तुम्ही कठोर शिक्षा करावी. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी राम म्हात्रे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शेलू ग्रामपंचायतचे रहिवासी अक्षय हिसाळगे यांची तक्रार आहे की ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये अफरातफर झाल्याचं त्यांच्याकडे काही तक्रार आहे. त्यांची काही बिलं अशी आहेत ज्याचं काम झालेलं नाही आहे. वस्तू स्वरूपातली खरेदी झालेली दाखवली गेली आहे कागदावर, त्याची बिलं काढलेली आहेत. प्रत्यक्षात वस्तू इथे ग्रामपंचायतच्या आवारात किंवा ज्या ठिकाणी काम होणार आहे तिथे प्रत्यक्षात त्या वस्तू आलेल्याच नाही आहेत असा त्यांचा आरोप आहे. नेमकी काय या गोष्टीमध्ये अफरातफर झाली आहे का? वस्तू खरेदीबाबतचा नेमकी प्रक्रिया काय? सर, आपण GM पोर्टलवरून सगळी खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्यापैकी आपल्या हायमास आणि जिमचं साहित्य, एवढं साहित्य येणं बाकी आहे. आचारसंहिता लागली होती त्याच्यामुळे ते आलं नव्हतं, येणार. कधी तुम्ही खरेदी केलेली आहे या सगळ्या वस्तूंची? ऑक्टोबर महिन्यात केलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात केलेली. आता जर बघितलं तर एक नियमानुसार कुठलीही वस्तू खरेदी झाल्यानंतर ती आपल्याकडे आली नाही तर त्याचं बिल निघत नाही. मग आता वस्तू तुमच्याकडे आलेली नसताना देखील तुम्ही बिलं कशी काढलेली आहेत? मंजुरी कशी मिळाली याची? सर, आपण खरेदी केली, त्याच्यानंतर आचारसंहिता लागली त्याच्यामुळे ते स्टॉप केलं होतं, पण आचारसंहिता संपल्यानंतर ती यायला पाहिजे होती. मी सांगितलं येईल ती. आता याचे जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टेंडर होणं गरजेचं असतं आणि त्याचं GST बिल मिळणं अपेक्षित असतं. आता तुम्ही या सगळ्या वस्तूंची खरेदी केलेली आहे तर त्याचं GST बिल काढलेलं आहे का? ऑनलाईन टेंडर केलेलं आहे का सगळ्यात पहिलं? आणि त्याचं GST बिल तुमच्याकडे आहे का? सर, आपण GST बिलच आपल्याकडे म्हणजे JM पोर्टलवरून खरेदी केलेली आहे. पण ही ज्या वस्तू खरेदी ऑनलाईन टेंडर झालेलं आहेत का? JM पोर्टल हे शासनाचं, ओके, ते त्याच्यावरून आपण खरेदी केलेली आहे. त्याच्यामुळं ऑनलाईन करण्याची आपल्याला हे नाही, JM पोर्टलवरची खरेदी आहे. कचऱ्या संदर्भातला प्रश्न आहे. कचरा उचलण्यासाठी आपल्याकडे शासकीय कर्मचारी आहेत. ग्रामपंचायतचे 3 कर्मचारी आहेत असं अक्षय हिसाळगे यांचं म्हणणं आहे. आणि 3 कर्मचारी असताना पण त्रयस्थ व्यक्तीच्या नावावर जवळपास 20,000 रुपयाचं बिल काढलेलं आहे.
त्या व्यक्तीचं स्वतः असं म्हणणं आहे की मी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आहे. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने कुणीतरी त्याला सांगितलेलं आहे की माझ्या नावावर असं असं बिल निघणार नाही तर तुमच्या नावावर बिल काढा. तर हे मध्ये काही घोटाळा झालेला आहे का? नाही सर, ऐका, त्यांचा ट्रॅक्टर आपण वापरलेला आहे. त्यांचा ज्यांचा ट्रॅक्टरने त्यांनी कचरा उचलला हे त्यांनी पण सांगितले. पण त्यांना काय बिल दिलं हे त्यांना माहिती आहे, पण त्यांच्या अकाउंटला आपण ते बिल दिलं. ज्याच्या नावाचं बिल काढलंय त्यालाच माहित नाही तर नेमकं मग याच्यामध्ये घोटाळा झालाय असंच समजायचं का? नाही, ट्रॅक्टर त्यांचा आपण वापरला. पण त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की त्यांना माहीतच नाही, त्यांनी काहीच काम केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याच नावाने चेक निघाला तो का आपण काय पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहीतच नाहीये की आम्ही कामच केलं नाही. त्यांना बोलवायचं बोलतो. ठीक. असे असे नेऊ का इथं समोर? तुमचा ट्रॅक्टर आपण कचरा उचलण्यासाठी घेतला होता की नाही? मला ते माहीतच नाही. ट्रॅक्टर कधी लावला, कचरा कधी उचलला, मला फक्त एवढं सांगण्यात आला की माझ्या नावाचा बिल निघणार माझा नाही. प्रश्न दादा एकच आहे, तुमचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली आपण घेतली होती, त्या गोष्टीबद्दल मला काहीच माहित नाही. असं कसं माहिती नाही? बरं. माझ्याकडे नाही. हा. ट्रॅक्टर आहे तुमचा? नाही. भाऊसाहेब म्हणतात की तुमचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली वापरलंय. नाही, माझा ट्रॅक्टर नाही. मग तू बिल कसं त्याला दिलं? हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. होतं की मी ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे म्हणून माझ्या नावावरती काय कोण आलं होतं तुमच्याकडे ग्रामपंचायतचा कर्मचारी? त्याचं नाव काय? माझ्या राजू डांगरे म्हणून. राजू डांगरे. हा. काय काम करतात ते ग्रामपंचायतमध्ये? ग्रामपंचायतमध्ये घंटागाडीवरती ड्रायव्हर आहे. ओके. यावेळी महेश खारीक, अक्षय हिसाळगे, रवींद्र मसणे, कल्पेश मसणे, तुषार मसणे, विक्रांत कुंभार, गणेश हिसाळगे, मनोज तरे, प्रसाद मसणे, गणेश तरे, आसिम मनियार आदी उपस्थित होते. दरम्यान आता प्रशासकीय काळात सुरू असलेल्या शेलू ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून या प्रकरणाची चौकशी होणार का आणि प्रत्यक्षात ग्रामस्थांचे आरोप खरे ठरल्यास दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ. Like, comment, share and subscribe.